उल्हासनगरमध्ये आमदार गणपत गायकवाड आणि शिवसेनेचे शिवसेना शहर प्रमुख महेश गायकवाड यांच्यात जमिनीवरून वाद सुरू होता। या वादातून आमदार गणपत गायकवाडांनी थेट गोळीबार केला, तर हा गोळीबाराचा थरार वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या समोर असून यात महेश गायकवाड आणि राहुल पाटील हे गंभीर जखमी झाले। तर या प्रकरणी आमदार गणपत गायकवाडांसह 2 जणांना पोलिसांनी अटक केली आहे। गोळीबारानंतर महेश गायकवाड आणि राहुल पाटील या दोघांवर ज्युपिटर रुग्णालयात उपचार सुरू आहेत। तर महेश गायकवाडांवर शस्त्रक्रिया पार पडल्यानंतर त्यांच्या शरीरामधून 6 गोळ्या काढण्यात आल्या, तर राहुल पाटीलच्या हातातून 2 गोळ्या काढण्यात आलेल्या आहेत। रात्री रुग्णालयामध्ये उपचार सुरू झाल्यापासून श्रीकांत शिंदे स्वतः रुग्णालयात तिथे हजर होते। उल्हासनगरमध्ये झालेल्या गोळीबार प्रकरणी उच्चस्तरीय चौकशीचे आदेश राज्याचे गृहमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिले आहेत। उल्हासनगरमध्ये झालेल्या गोळीबाराचा तपास ठाणे क्राईम ब्रांचकडे सुपूर्द करण्यात आला, तर भाजप आमदार गणेश गायकवाड यांनी महेश गायकवाड यांच्यावर एकूण 10 गोळ्या झाडल्या, त्यामधील 6 गोळ्या त्यांना लागल्या। उल्हासनगरमध्ये आमदारांनी केलेल्या गोळीबार प्रकरणावर उपमुख्यमंत्री अजित पवारांनी निषेध व्यक्त केलाय, तर घडलेली घटना अतिशय चुकीची आहे। अशा प्रकारे कोणीही कायदा हातात घेऊ नये आणि कायदा सगळ्यांसाठी समान आहे या विषयावर मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्याशी चर्चा करणार असल्याचं सुद्धा त्यांनी यावेळी सांगितलं। महाराष्ट्रामध्ये झुंडशाही आणि गुंडगिरीमधून राज्य आणले, त्यामुळे आता महाराष्ट्रात दुसरं काय होणार असा उपरोधात्मक टोला संजय राऊतांनी लगावलाय आणि हा प्रकार मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यातील असून त्यामुळे या सगळ्या परिस्थितीला मुख्यमंत्रीच जबाबदार आहेत असा आरोप संजय राऊतांनी केलाय। उल्हासनगरमध्ये झालेल्या गोळीबारामुळे आता राजकारण चांगलंच तापलंय। पोलिसांसमोर गोळीबार होतोच कसा असा सवाल खासदार सुप्रिया सुळेंनी उपस्थित केलाय, तर या सगळ्यांची सत्तेची मस्ती आली आहे आणि अशी जोरदार टीका सुद्धा त्यांनी सरकारवर केली आहे। उल्हासनगरमध्ये झालेल्या गोळीबारावरून आता सुप्रिया सुळे आक्रमक झाल्यात। त्यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे। तसेच सोमवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची भेट घेणार असल्याचं सुद्धा त्यांनी म्हटलंय। गुंड सगळीकडेच आहेत आणि एकीकडे गुंड आहेत तर दुसरीकडे राजकीय यंत्रणा, अशी टीका विजय वडेट्टीवारांनी सरकारवर केली आहे। उल्हासनगरमध्ये झालेल्या गोळीबाराचा कल्याणचे शिवसेना जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे यांनी निषेध केलाय। घडलेली गोष्ट अतिशय निंदनीय आहे। स्वतःला वाचवण्यासाठी दुसऱ्यांवर खोटे आरोप लावणं चुकीचं आहे आणि जे खरं आहे ते सगळ्यांच्या समोर येईल असंही ते यावेळेस म्हणाले। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची आज बैठक होणार होती, मात्र मुख्यमंत्र्यांच्या डोळ्यावर शस्त्रक्रिया झाल्यानंतर त्यांच्यातील बैठक रद्द करण्यात आली आहे। काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांच्यावर टीका करताना खासदार अनिल बोंडेंची जीभ घसरली आहे। तिवसा मतदारसंघ काँग्रेसच्या जंगली प्राण्यांना उद्ध्वस्त केल्या अशा शब्दात अनिल बोंडेंनी टीका केल्यामुळे पुन्हा वाद पेटण्याची शक्यता निर्माण झाली आहे। शिंदे गटाचे खासदार प्रतापराव जाधव यांनी मोठा गौप्यस्फोट केलाय। ठाकरे गटामधील राहिलेले लोकप्रतिनिधी लवकरच शिंदे गटात दाखल होणार आहेत। योग्य वेळीच मोठा स्फोट होईल असं सूचक वक्तव्य प्रतापराव जाधवांनी केलं आणि त्यामुळे ठाकरे गटाला पुन्हा धक्का बसणार का या चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगताना दिसत आहेत। शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी भुजबळांविरोधामध्ये केलेल्या वक्तव्यानंतर राज्यभरामध्ये तीव्र संताप व्यक्त होतोय, मात्र शिंदे गटामधील खासदार आमदारांकडून या वक्तव्यामुळे नाराजी दिसतेय। संजय गायकवाडांच्या वक्तव्याचं समर्थन करत नसल्याची प्रतिक्रिया खासदार प्रतापराव गायकवाड यांनी दिली आहे। धाराशिवमध्ये पक्ष संघटना वाढवण्यासाठी महादेव जानकरांनी त्यांच्या कार्यकर्त्यांना अजब सल्ला दिलाय। गावागावात जाऊन फिरा, मंदिरामध्ये फिरा, कोणी नाही भेटलं तर दारूच्या अड्ड्यावर जाऊन तिथं चर्चा करा। या सल्ल्यामुळे कार्यकर्ते सुद्धा अचंबित झाले। चांगला क्रिकेटर होतो म्हणूनच राजकारणात माझ्यावर किती गुगली टाकण्याचा प्रयत्न केला तरी देखील त्यावर मी षटकार मारतो असं वक्तव्य मंत्री उदय सामंत यांनी केलं आणि कार्यकर्त्यांनी आपले पाय नेहमीच जमिनीशी घट्ट ठेवावेत असं देखील उदय सामंत म्हणाले।
लोकसभेच्या निवडणुकांनंतर दीपक केसरकरांची राजकीय घसरण सुरू होणार आहे, त्यामुळे ते खुर्ची टिकवण्यासाठी उद्धव ठाकरेंवर टीका करतात. मात्र त्यांनी आमच्या आड येऊ नये असा थेट इशारा खासदार विनायक राऊत यांनी दिलाय. उपमुख्यमंत्री अजित पवार सोलापूरच्या दौऱ्यावर असून त्यांनी सोलापूरचं ग्रामदैवत सिद्धरामेश्वर यांच्या मंदिरात जाऊन दर्शनही घेतले. यावेळेस रेनगरमधील कार्यकर्त्यांनी अजित पवारांचं स्वागत केलं. अहमदनगरच्या ओबीसी एल्गार मेळाव्याला राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष डॉक्टर बबनराव तायवाडे उपस्थित राहणार नसल्याची माहिती मिळतेय आणि काही दिवसांपूर्वी बबनराव तायवाडे यांनी भुजबळांच्या भूमिकेचं समर्थन केलं नव्हतं, तर त्यामुळेच तायवाडे आजच्या मेळाव्याला जाणार नसल्याची चर्चा रंगतेय. मंत्री छगन भुजबळ यांनी येवला दौऱ्यावर असताना मनोज जरांगे पाटील यांच्यावर नाव न घेता टीका केली आहे. तर त्यांना उपोषण करायची सवयच आहे, उपोषण करायचं आणि सरकारला प्रत्येक वेळेस वेठीस धरायचं अशा शब्दात भुजबळांनी हल्लाबोल केलाय. राज्य मागासवर्ग आयोगानं मराठा आणि खुल्या प्रवर्गाचं सर्वेक्षण करण्यासाठी 23 जानेवारी ते 2 फेब्रुवारी असा 10 दिवसांचा कालावधी दिला होता. त्यानुसार राज्यात 1.5 लाखांहून अधिक प्रगणकांनी सुमारे 3 कोटींहून अधिक घरांचं सर्वेक्षण पूर्ण केलंय आणि देशात पहिल्यांदाच असं सर्वेक्षण करण्यात आलेलं असून या माहितीच्या आधारे मराठा समाजाचं मागासलेपण तपासण्याचे प्राथमिक काम केलं जाणार आहे. तर याचा अहवाल आयोगाला आठवड्यामध्ये सादर केला जाईल. भुसावळ शहरामध्ये मराठा आरक्षणासाठी शहरी भागामध्ये संथ गतीनं रात्री उशिरापर्यंत सर्वेक्षण सुरू होतं. ग्रामीण भागामधील सर्वेक्षण 1 फेब्रुवारीलाच संपलंय. तालुक्यामधील 51 गावांमध्ये 24 जानेवारीपासून सर्वेक्षणाला सुरुवात करण्यात आली होती. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये सगळ्यात कमी सर्वेक्षण झालंय. जिल्ह्यामधील मराठा समाजाचं सर्वेक्षण हे 79.53% येऊन थांबलंय. तर गावाच्या नावावरून गोंधळ उडाल्यानं कर्मचाऱ्यांना सर्वेक्षण करण्यात अडचण आली आहे. धाराशिवमध्ये ओबीसींमधील गटबाजी पुन्हा उघड झाली आहे. तर मागील 2 दिवसांमध्ये 4 वेळेस ओबीसी संघटनांनी आंदोलनं केली. 4ही संघटनांनी वेगवेगळ्या ठिकाणी एकमेकांमध्ये न ठरवता आंदोलन केल्यामुळे त्यांच्यामधील गटबाजी समोर आली आहे. या सगळ्यामध्ये कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमाचं वातावरण पाहायला मिळालं. अहमदनगरच्या राहुरीमध्ये काही दिवसांपूर्वी वकील दाम्पत्याची निगडून हत्या करण्यात आली होती. यामधील 5 आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतलं असून तपास सीआयडीकडे वर्ग करण्यात आलाय. तर या घटनेच्या निषेधार्थ जिल्हा बार असोसिएशननं काम बंद आंदोलन केलेलं असून या आंदोलनाला मराठा क्रांती मोर्चानं पाठिंबा दिलाय. धाराशिव जिल्ह्यामधील मराठा समाजाचा मागासवर्ग आयोगानं सुरू केलेलं सर्वेक्षण 100% पूर्ण झालंय. सर्वेक्षणाचा अहवाल शासनाकडे सादर केल्याची माहिती जिल्हाधिकारी सचिन ओंबासे यांनी दिली आहे. मराठा समाजाचं मागासलेपण पडताळण्यासाठी पुणे पालिकेकडून 100% सर्वेक्षण पूर्ण झालंय. जवळपास 13 लाखांपेक्षा अधिक घरांमध्ये यामध्ये सर्वेक्षण पालिकेकडून करण्यात आलंय. सोलापूर जिल्ह्यामधील 54 वर्षीय साहित्यिक फुलचंद नागटिळक यांनी गाडगेबाबांची वेशभूषा केली आणि देशाच्या पोशिंद्याकडे सरकारनं लक्ष द्यावं तसं शेतकरी वाचवा असा संदेश सुद्धा त्यांनी दिला. भंडाऱ्यामधील खराशी येथील शाळेमध्ये मागील 25 दिवसांपासून शिक्षक नसल्यामुळे संतप्त गावकऱ्यांनी शाळेला कुलूप ठोकलंय. शिक्षक नसल्यामुळे विद्यार्थ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसानही होतंय. तर आता लोणावळ्यामधील कार्ला मळवली इंद्रायणी नदीवरील जुना पूल पाडून नवीन पुलाचं काम सुरू झालंय. मात्र ते काम संथ गतीनं सुरू असल्यामुळे स्थानिक संताप व्यक्त करताना दिसत आहे. मालमत्ता कर पाणीपट्टी भरा अन्यथा फेब्रुवारीचं वेतन आणि पेन्शन मिळणार नाही अशी तंबी छत्रपती संभाजीनगर महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना प्रशासकाने दिली आहे. महापालिकेमध्ये कार्यरत असलेल्या अधिकारी कर्मचाऱ्यांकडे कर थकीत असल्यामुळे कारवाईचा इशारा देण्यात आलाय. रामभक्तांना अयोध्येमध्ये प्रभू श्रीरामाचं दर्शन घेता यावं यासाठी बीड एसटी विभागाकडून चलो अयोध्येचा नारा देत विशेष बस सेवा सुरू करण्यात आली. भाविकांचा प्रवास सुकर व्हावा यासाठी आता स्लीपर कोच बसेसची सुद्धा व्यवस्था करण्यात आली आहे. 44 सीट्स बुक झाल्यावर गाडी पाठवली जाणार आहे. बीड जिल्ह्यामधील भाजपचे आमदार सुरेश धस यांच्या वाढदिवसानिमित्तानं गौतमी पाटीलच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी गौतमीनं प्रेक्षकांमध्ये जाऊन नृत्य केल्यानंतर चाहत्यांनी चक्क गाडीच्या टपावर आणि घरांवर चढत ठेका धरलाय.
नांदेड शहरावर नजर राहावी यासाठी आता सेफ सिटी प्रोजेक्ट पालिकेकडून राबवण्यात आला होता। 7 वर्षांपूर्वी शहरातील प्रमुख रस्त्यांवर सीसीटीव्ही कॅमेरा बसवण्यात आले, मात्र आता हे कॅमेरे बंद आहेत आणि त्यांच्या दुरुस्तीसाठी सरकारने 100 कोटींच्या निधीची घोषणा देखील केली आहे। त्याला 5 महिने उलटल्यानंतर सुद्धा निधी न मिळाल्याने सुरक्षेचा प्रश्न उद्भवू शकतो। तर आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर परभणीचे जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी शहरामधील मतदान केंद्रांची पाहणी केली। संवेदनशील भागामधील मतदान केंद्रांच्या सोयी सुविधांचा त्यांनी आढावा घेतलाय। अमरावतीमध्ये जिल्हा परिषदेच्या विविध विभागांना बहुप्रतीक्षेनंतर यंदा 32 कोटी 55 लाखांचा निधी उपलब्ध झालाय। यामधून ग्रामीण भागामधील विकासाची कामं करण्यात येणार आहेत, तर डीपीसी मधून शाळा, अंगणवाडी, रस्ते आणि तीर्थक्षेत्रांचा कायापालट केला जाणार आहे। विद्यार्थ्यांनी उत्तरपत्रिकेच्या फोटोकॉपीसाठी अर्ज केल्यानंतर होणारा विलंब टाळण्यासाठी तसंच त्यांचं शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी मुंबई विद्यापीठानं एक विशिष्ट संगणक प्रणाली विकसित केली आहे। विद्यार्थ्यांनी ऑनलाईन अर्ज केल्यानंतर त्यांना त्याच दिवशी त्यांच्या ईमेलवर संबंधित विषयाची स्कॅन केलेली उत्तरपत्रिकेची फोटोकॉपी पाठवली जाते। गेल्या वर्षी कमी पाऊस झाल्यामुळे यंदा फेब्रुवारीच्या सुरुवातीलाच पाणी टंचाईची समस्या भेडसावू लागली आहे। ग्रामीण भागात टँकरच्या मागणीमध्ये वाढ झालेली असून राज्यातील 1,500 वाड्यांमध्ये 511 टँकरनं पाणी पुरवठा सुरू आहे। गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या गेल्या 1.5 वर्षांमधील कार्यकाळात 24,000 पोलिसांची पदभरती मार्गी लागलेली असून आता अंमली पदार्थ माफियांवर सुद्धा कठोर कारवाई केली जाणार आहे। तर त्यांच्या कार्यकाळामध्ये सुमारे 50,000 कोटी रुपयांचे अंमली पदार्थ जप्त करून नष्ट करण्यात आले। महाविकास आघाडी सरकारच्या काळामध्ये पोलीस भरती सुमारे 3 वर्ष रखडली होती आणि फडणवीस यांनी गृह खात्याची सूत्र हाती घेतल्यावर पोलीस भरतीची महत्त्वपूर्ण प्रक्रियेचा निर्णय त्यांनी घेतला। आणि आता एक मोठी ब्रेकिंग बातमी येते, तर बातमी आहे लालकृष्ण अडवाणींना भारतरत्न पुरस्कार जाहीर झालेला आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या संदर्भात घोषणा केलेली आहे। भारतरत्न पुरस्कार लालकृष्ण अडवाणी यांना जाहीर झालेला आहे, त्यामुळे आताची आपण ही सगळ्यात मोठी ब्रेकिंग बातमी पाहतोय। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतः या पुरस्काराची घोषणा त्यांनी केलेली आहे। लालकृष्ण अडवाणी यांना भारतरत्न पुरस्कार जाहीर झालेला आहे। तर भारतरत्न पुरस्काराकडे सगळ्यांचंच लक्ष लागलेलं होतं। यंदाचा भारतरत्न पुरस्कार हा लालकृष्ण अडवाणी यांना जाहीर झालेला आहे। आत्ताची आपण ही सगळ्यात मोठी ब्रेकिंग बातमी पाहतोय। देशातला सगळ्यात मानाचा पुरस्कार ज्याला म्हणता येईल भारतरत्न पुरस्काराकडे पाहिलं जातं आणि हा पुरस्कार लालकृष्ण अडवाणी यांना नुकताच जाहीर झालेला आहे। आत्ताची आपण ही सगळ्यात मोठी ताजी ब्रेकिंग बातमी पाहतोय, ती म्हणजे लालकृष्ण अडवाणी यांना नुकताच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतरत्न पुरस्कार जाहीर झाल्याची बातमी त्यांनी घोषणा केलेली आहे या बातमीची। आणि आत्ता सगळ्यात महत्त्वाची आत्ताची या क्षणाची आपण मोठी बातमी पाहतोय, ती म्हणजे लालकृष्ण अडवाणी यांना भारतरत्न पुरस्कार जाहीर झाला आहे। लालकृष्ण अडवाणी हे भाजपचे ज्येष्ठ नेते आहेत आणि या पुरस्कारामुळे खरं तर यंदाचा हा पुरस्कार कोणाला देणार याची सगळीकडेच चर्चा सुरू होती, मात्र आत्ताची ही सगळ्यात मोठी ब्रेकिंग बातमी ती म्हणजे लालकृष्ण अडवाणी यांना नुकताच भारतरत्न पुरस्कार जाहीर झालेला आहे। आणि या बातमीचा बुलेटिनमध्ये एक ब्रेक घेणार आहोत आणि लगेचच परतूयात। पाहत राहा न्यूज 18 लोकमत।